बघा हे बघा आम्ही आवरलंय, चाललो आहे थोडंसं फिरायला. इकडे बघा खूप दिवस झाले पुढे गेलो नाही. यांना आज मी फिरून आणतो, फिरून कुठेतरी 2-4 किलोमीटर देवाचं दर्शन करून आणतो. आणि तुमच्या दादांना ना खूप छान असे गाणे म्हणता येतात. मग आम्ही रस्त्याने चाललो ना तर गाणी पण म्हणत होते, गाडी पण चालत होते आणि निसर्ग इतका भारी दिसत होता ना. तर बघा आम्ही आलोय, तिथं थांबायचंय, थांब ना इथं. आणि बघा आलोय आपण, कुठे आलोय हो? डोंगरगंजच्या रस्त्याला आहे. आता हे डोंगरगंज थोडा आणि जर अहिल्यानगर मध्ये कोणी राहिला असेल ना तर इथं नक्की या भेट द्यायला. इथं इतकं हिरवगार, इतकं छान आहे ना, खूपच भारी वाटतं. तर दिसतंय ना. आणि आता आम्ही इथे एक रील्स घेणार आहे. या ना इकडं पुढे, या ना, जा ना, जा बघा. आणि ना आम्हाला असं एन्जॉय करायला खूप आवडतं. दीदी बघा, दीदीचं खूपच सुंदर दिसते आपली. इकडे का थोडी साईडला ये, जा पळत जा. हे बघा गाडी लॉक केली व्यवस्थित. किती भारी वाटतंय ना, मला तर खूप आवडतं असे. हे कसे झाड आहे हो? हा हे तुम्ही सांगा, याची दिसत काय होते ह्याची वाली? बदामाची. एवढं सारे लावलंय, कोणीतरी शेती केली त्याची. हा काहीतरी असेल ते. तर तुम्ही सुद्धा कमेंट मध्ये सांगा नेमकी हे झाड कशाचे आहेत ते. हे बघा दादू, असं नाही करावं, कोणाच्या शेताचं नुकसान नाही करायचं. म्हणा काय म्हणा ना एकदा थोडस. लय भारी वाटतं ना. तुम्हाला कसं वाटतं असं जगायला? आहे ना, आपलं असं घर पाहिजे शेतामध्ये. ना गावाकडं शेतात राहायला खूप आवडतं. मला शहरातलं जीवन बिलकुल आवडत नाही. आपण नाव विलायचे आता आपले पोरं शिक्षण चालू आहे, शाळा चालू आणि आहे. आपल्या गावाकडेच जायचंय. हाय आपल्याला एवढं पुढचं बोलते, माझं ऐकून घ्या. आमच्या गावाकडं कसं आहे माहितीये का, असे रस्ते नाहीये. आम्ही खूप साईडला आतमध्ये राहिलाय, त्याच्यामुळे नाही तर आम्ही राहिलंच असतो तिथं. नेऊन आणून सोडलं असतं यांनी मुलांना. इकडे या, तिकडे कुठे चालले ते बघा. तिकडं शेळ्या आणि ते सगळं दिसतंय बघा, किती छान. बघा त्यांचं काय चाललंय. हे पोरं लय येडवाणी करतात. हे बघा हा, आणि खालून बघ ना, खालून मऊ आहे. खालून मऊ आहे आणि वरून अशी खरबुड येत ना. इथं झाले 1-2 रील्स काढल्या आम्ही आणि इथलं लोकेशन भारी होतं. आता ते हा बघा, हा हे बघ किती मोठं पान होतं. तर आता आम्ही थोडं पुढे चाललोय अजून. तर इथं भरपूर गाया वगैरे, चरणारे शेळ्या वगैरे सगळं होतं. भारी वाटलं इथं आल्यावर. आणि भारी रील्स घ्यायला इतकं भारी वाटतं ना. पण आपला फोन असा आहे ना, अजिबात चार्जिंग राहत नाही त्याला. त्याच्यामुळं आता पुढे जावं लागणार आहे थोडा वेळ, सगळं फोनचं बजेट बघून. आणि ते बघा ते निघाले, मीच माग आहे. आणि मागं तुम्हाला शेळ्या वगैरे चरताना दिसत असेल. कुठे ते शेळ्यावाले कुठे, फार लांब आहे तिकडं. ते बघा तिकडं. तर चला, लय भारी वाटते. मला ते इतकं आवडलं ना. मला असं नॅचरल निसर्ग म्हणलं ना, इथंच राहावं वाटतं. खूप भारी वाटतं. खूपच मस्त आहे.
कसं आहे, तुमच्या दादांना वेळ नसतो, मला पण वेळ नसतो आणि त्याच्यामुळं घराच्या बाहेर जाणं शक्य होत नाही. आणि मग आज सुट्टी होती, मला होती, त्यांना होती, दीदीला होती. मग म्हटलं चला आपण फिरून येऊया. एकादश पण होती, आम्हाला उपवास पण होता. पण हा व्हिडिओ जरा उशिरा येत आहे. आणि मग म्हटलं चला, सारखी घरातच व्हिडिओ होतात, थोडंसं बाहेरचं नॅचरल निसर्गात गेलेलं पण भारी वाटतं. आपलं फिरणं होतं आणि व्हिडिओ पण होतात आणि मनाला पण छान वाटतं. आणि बघा इतक्या सुंदर ठिकाणी आलो ना आम्ही, तर असं बघताना डोळे एकदम तृप्त होऊन जातात. सगळीकडे बघा हिरवे हिरवं दिसत आहे. आम्ही इतक्या छान अशा मस्त लोकेशनला आलोय. बघा किती भारी आहे. वाव, सगळीकडे एकदम मस्त दिसत आहे. दीदी इकडे बघा, बघा किती छान वाटतं इथं. भरपूर लोक आले तिथं. आज सुट्टीचा दिवस आहे ना, खूप सारी फॅमिली आलेली. सुंदर दिसते इकडून. कारपती ठेवून त्यातच. बघा किती छान दिसते. दीदी कशी दिसते नक्की कमेंट करून सांग. गोल गोल फिर. आपल्याला जेव्हा तुम्ही अशा ठिकाणी फिरायला जाशाल ना, तर मुलांकडे पण लक्ष द्या. शक्यतो लांबूनच व्हिडिओ घ्या, फोटो घ्या, कारण आपली सेफ्टी सगळ्यात आधी महत्त्वाची आहे. आम्ही सुद्धा तेच केलं. व्हिडिओमध्ये आम्ही ना भरपूर अंतर सोडून आम्ही व्हिडिओ वगैरे घेतला, अजिबात जवळ गेलो नाही, कारण मला लांबून बघितलं तर चक्कर आल्याने होतात. आणि मी तुमच्या दादांना सुद्धा जाऊ दिलं. सुंदर दिसतंय ना. आणि ना कमेंट करून सांगा कोणतं लोकेशन. एकच नंबर, लय भारी दिसते. नका जाऊ, काही गरज नाही. आपल्याला तो व्हिडिओ बनवायचा आहे आता नवीन आलेला नाही का, रील्स. असं इथे काढायला आणि बाकीचे आपल्या दोघांचं दादून ते तुम्हाला असं हाताला हा तिकडे बघितलं त्यांचं काय चालू. ठीक आहे, ते सगळेजण तिकडे काहीतरी लोक आहे, त्यांची व्हिडिओ शूट चालली. नाही पप्पा, इथे हे काय काय माहिती गोल गोल कशी बसले. हा दिसतंय तुम्हाला मंदिर. बघा ते तिकडे, इकडे बघा रे आहे दोघांना. जायचं ना. आधी हे बघा खायला काय काय आणले दाखवा रे. हे बघ चिप्स आणले, खजूर आणलेले. काय खाते वेपर्स. दिदू इकडे बघ ना. दादू इकडे बघ रे. बघ ना. तर मी पण खाते. खूप खोल आहे आणि इतकं हवा आणि वारं चालू राहतं ना, आणि भीती पण वाटते बरं का. मला तर खूप भीती वाटायची, मी कोणाला जाऊ देत नव्हते पुढं. आणि सगळ्याला मी असं नाही का रागवायची, दापायची, अजिबात जाऊ नका, थोडं लांब लांब थांबा म्हणून सांगायचे. भरपूर असा अंतर ठेवून आम्ही रील्स घेतल्या आणि दीदीचे पण छान छान असे रील्स घेतल्या मी. पण व्हिडिओ आता हळूहळू अपलोड करणार आहे चॅनलवरती. बघा काय भारी लोकेशन आहे ना, इतकं भारी वाटतं ना इथं. इतकं बघण्यासारखं आहे ना. जिकडं लांब नजर जाईल ना, तिकडं निसर्ग हिरवं हिरवं गार दिसतं, आहे का नाही. दमलोय आम्ही. इतक्या उड्या उड्या मारल्यात आम्ही माकडासारखे आता इथं. आणि त्याच्यात फोटो खूप छान आलेत. आपण टाकू नंतर उड्या मारताना. लयच भारी वाटते. हवेत तरंगल्या होणे वाटतं. हवेत एडिट केलेलं मी. एडिट नाही, एकदम रिअल व्हिडिओ. हा लयच भारी वाटतंय. आता इतकं छान वाटतंय ना. जवळ किती वाजले असेल आता. 15% चार्जिंग. एक व्हिडिओ तरी घेऊ आता शेवटचा. खूप एन्जॉय केला, खूप फिरलो, देवधर्म सुद्धा केले, पण 15% चार्जिंग 2 मिनिटात संपली. फिरत आलो, घरी आलो. घरी आल्याच्या नंतर उपवास होता, भूक लागली. मस्त म्हणलं साबुदाणा वडा करूया. सकाळचा साबुदाणा भिजवलेला होता, पण जेव्हा मी असं हाताने कालवलं ना, तर माझ्या 2 दिवस हाताची इतकी आग होत होती का बस. मग त्यामुळे ना तुम्ही काय करा, कॅरी बॅग घाला हातामध्ये आणि मग करा, किंवा अगोदर मिक्स करा आणि नंतर मिरची टाकून मिक्स करा. तर बघा ह्या पद्धतीने मस्त छान असे साबुदाणे वडे सगळं मिक्स करून घेतलं मी. खायला तर खूप भारी लागतं, पण
मेहनत काही नाही बरं का, पण हाताची इतकी आग झाली ना माझ्या. मी कारण भरपूर दिवसातून केले. मी साबुदाणा वडा जास्त करीतच नाही. साधं सोपं खिचडी शक्यतो आम्ही उपवास कुणी धरतच नाही. फक्त जे मेन उपवास असतात तेवढे धरतो. हे बघा पप्पांनी काय आणलंय उपवासाचं. शेंगा शेंगा आणलंय आणि रताळी आणले. हे बघा रताळी. काय रताळी कोणासाठी आणले अशी काय बघत आहे. आहे की नाही? पप्पा तुझ्यासाठी मग शोधून आणले. चलो मी काय करते बघितलं का? आज वडे मला स्पेशल ना. पप्पा म्हणले म्हणून. तर बघा मी वडे तळले आणि तुमच्या दादांना वडे खायला लावते. कशी झाली ते पण सांगतील. आणि हे बघा इथे शेंगदाणे उकडवलेले आहेत. तर बघा खाऊन. आणि ना तुमच्या दादांनी आणले आहेत रताळे. मला आवडत आहेत म्हणून आणले, पण आता काही मला तर उन्ही लागेल आणि किडकी काडकी दिसू राहिली. आणि भुईमुगाच्या शेंगा पण आणलेत. तुमच्या दादांचे फेवरेट आहे भुईमुगाच्या शेंगा. मी आता वडा- आणलंय रताळी, भुईमुग शेंगा. आता ह्या टायमाला संध्याकाळची जवळ 8 वाजता आले. रताळे संपलेले होते. जे चांगले असेल तेवढे घे. हं? बायकोच फार बैसुली. रताळे त्याच्यामुळं आणले मी ते. मला रताळे खूप आवडतात. रताळ्यावर म्हणणार रताळे ते आम्ही उपासालाच आणतो एकदा. पण बरं असतं जर मला पौष्टिक सगळे असते. कंदमुळं खूप आवडतात खायला. कंदमुळे हे पौष्टिक असतात. जे जमिनीमध्ये असतात ते सर्व बटाटे म्हणा, रताळे म्हणा. बाबा तुम्हाला बटाटे आवडते. हो हो बटाट्याची भाजी खातो का? नाही आवडत पप्पाला. मी बटाटे गेले तर बाबा त्याला तोंड पण नाही लावित, बघत पण नाही जाऊ बघत. दे हे खाण्यात. हे राह. बडे मला कसं झालं सांगा मला. आणि टेस्ट करून सांगा. गरम आहे. मस्त. मला म्हणले अजून लाल करा. त्याच्यापेक्षा किती लाल करायचं. कसं झालं एकच नंबर. तो व्हिडिओ कुठं म्हणते. एक नंबर झालाय. क्रिस्पी दाखवायचं असं नाही दाखवायचं बघ. असं नाखाने असं करायचं. क्रिस्पी दाखवायचं किती क्रिस्पी. हे बघा एकदम क्रिस्पी. क्रिस्पी झाला आहे. जसं सकाळची आपण वडापाव बनवतो ना तसं त्याला वरून एकदम सकाळची कडक खिचडी कडक करायचं. फसली. सकाळची खिचडी फसली माझी. चांगली आली नाही. मग उरलेल्या साबुदाण्याचं म्हटलं चला वडे बनवूया. दीदीला आणि दादूला पण वडे खायची इच्छा होती. लय म्हणलं चला जाऊ दे. आता एवढे सारे वडे तळणार आहे मी. सगळे बनवून ठेवले मी. आता डायरेक्ट तळायचे मग. आणि इकडून लगेच राहता उकडायला टाकून देते. तर आहे ना यांचे झाले वडे खाऊन. आता मी खाते. तिकडे दादू खाते आणि दीदी तळत आहे. दीदीनं पण खाल्ले आता. एकच नंबर वडा झाले. मी खाल्ले 6. माझ्या हातात खूप आग होऊ राहिली. 7 झाले. एक खावा लागेल मला वाटतं अजून. लय हाताची आग होती माझ्या वाले. खाणे काय कर, त्याला आहे ना तेल लाव. खोबऱ्याचं ना. ही माझं खाणे. 6 आणि हे 7. आता बोलले की मी 7 म्हणून खातो. एक एक्स्ट्रा 8 आपलं 7. आता 8 म्हणले अजून एक. व्हिडिओ आवडला तुम्हाला आता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा. नवीन अशा व्हिडिओ पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या. काळजी घ्या. धन्यवाद. थँक्यू.